नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. भोसते घाटात कारला भीषण आग, धावत्या वॅगनार कारचा झाला कोळसा, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट. बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषण स्थगित, सुनील तटकरेंचा मोठा पाठिंबा. मंत्रालयात 6 मार्चला महत्त्वाची बैठक, मागण्यांसाठी खासदार सुनील तटकरे आक्रमक. महाड MIDCत केबलची चोरी, 25,000चा मुद्देमाल लंपास, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल, फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांकडून कसून तपास सुरू. आणि खेडमध्ये शिमगोत्सवाचा मोठा उत्साह, काळकाई मातेला शासकीय मानवंदना, पोलीस दलानं दिली सलामी. पाहुयात सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावर खेडजवळील भोसते घाटात एक भीषण दुर्घटना घडली. मोरवंडे गावाजवळ धावत्या वॅगनार कारने अचानक पेट घेतल्यानं संपूर्ण गाडी काही वेळातच जळून खाक झाली. खेडहून चिपळूणच्या दिशेनं कार जात असताना इंजिनमधून अचानक धूर निघू लागला आणि क्षणार्धातच आगीनं रौद्ररूप धारण केले. प्रसंगावधान राखत चालकाने जळत्या कारमधून बाहेर उडी मारली, मात्र या थरारक प्रयत्नात तो गंभीररित्या भाजला आहे. स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी तात्काळ धाव घेत जखमी चालकाला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. आगीच्या भीषण ज्वाळांमुळे महामार्गावरील वाहतूक बराच काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र तोपर्यंत गाडीचा कोळसा झाला होता. या आगीमध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आगीचे नेमके तांत्रिक कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत. पेण येथील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांचे मागील 6 दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर तात्पुरते स्थगित करण्यात आले. खासदार सुनील तटकरे यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देऊन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी तातडीने पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. येत्या 6 मार्च रोजी मंत्रालयात जिल्हाधिकारी, सिडको अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी यांची एक महत्त्वाची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागण्या मान्य न झाल्यास स्वतः शेतकऱ्यांसोबत उपोषणाला बसण्याचा ठाम इशारा तटकरे यांनी यावेळी दिला. 7-12 मूळ मालकांच्या नावे करण्यासह पुनर्वसनाचे सर्व प्रलंबित मुद्दे या बैठकीत मार्गी लावले जातील. तटकरे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना नारळ पाणी देऊन हे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले. 16 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गंभीर प्रश्नावर ठोस आश्वासन मिळाल्यानं प्रकल्पग्रस्तांनी समाधान व्यक्त केलं असून या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं. यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भूमिपुत्रांचे दीर्घकाळ रेंगाळलेले प्रश्न, यामुळे होळीसारखा पारंपरिक उत्सव असताना सुद्धा 5 शेतकरी बंधू त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते. काही सहकार्याने माझी काल भेट घेतली. आज मी या ठिकाणी आलो, यांचा प्रश्न पूर्णपणाने समजून घेतला. माननीय उच्च न्यायालयाने दिलेले निकाल, त्या संदर्भामध्ये शासनाची भूमिका, प्रकल्पग्रस्तांच्या मागणी, 13चा पुनर्वसन कायदा, त्यांना द्यायचा मोबदला, या साऱ्या बाबतीमध्ये त्यांच्याजवळ चर्चा केली. त्या अनुषंगाने पुनर्वसन खात्याचे मंत्री नामदार मकरंदाबा पाटील यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क केला. त्यांना विनंती केली की 6 तारखेला या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक पुनर्वसन विभागाचे अधिकारी, महसूल आयुक्त, MDचे, सिडकोचे MD, त्यांचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पुनर्वसन अधिकारी प्रांत या सर्वांसह प्रकल्पग्रस्त आणि उपोषणग्रस्त शेतकऱ्यांची बैठक त्या ठिकाणी लावावी. लोकप्रतिनिधींसुद्धा स्थानिक त्या ठिकाणी बोलवावं आणि एकदा या प्रश्नाचा निकाल लावण्याच्या संदर्भात राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी विनंती त्यांना मी केली. त्यांनी मला आश्वस्त केले की 6 तारखेला मी मीटिंग लावतो. त्याच्या अनुषंगाने लोकसभा सदस्य म्हणून या सर्वांना मी विस्तृतपणाने एक पत्र दिलं आहे. मंत्री महोदयांची चर्चा नमूद केली आणि 6 तारखेला बैठक आयोजित केल्याचं त्यांना पत्ररूपाने लिखित या ठिकाणी दिलं आहे. माझ्या विनंतीला मान देऊन या 5ही उपोषणग्रस्त शेतकरी बांधवांनी जे दीर्घकाळ याच्या साऱ्या प्रतीक्षेत आहेत, त्यांनी उपोषण सोडलं. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. फार मोठ्या प्रमाणावरती गेले 6 दिवस होळीचा पारंपरिक सण असताना सुद्धा
प्रचंड प्रमाणावरती शेतकरी बांधव, भगिनी, तरुण युवा वर्ग हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून या प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला त्यांनी पाठबळ त्या ठिकाणी दाखवलं. त्यांचे आभार मानतो. लोकसभा सदस्य म्हणून मी आश्वस्त करतो की या सगळ्या प्रश्नाची तड शेवटी चर्चेच्या द्वारे हा प्रश्न सुटत असतो. त्याच्यातून काय मार्ग काढा लागत असतो. हा जलसिंचन प्रकल्प नाही तर सिडकोनी MMR रिजनमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी सिडकोच्या फंडातून उभा करण्याचा हा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा उद्देश आणि इतर प्रकल्पाचा उद्देश याच्यात मूलभूत फरक असल्यामुळेच शेतकऱ्यांना अधिक सूक्त माप कसं मिळेल, त्यांना पॅकेज कसं अधिक देता येईल, याच्यासाठी दीर्घकाळचा माझा प्रशासनातला अनुभव, या विभागाचा मंत्री म्हणून असलेला अनुभव, पालकमंत्री म्हणून असलेला अनुभव, या सर्व अनुभवाचा विचार करत त्याची ज्या प्रश्नाच्यासाठी माझ्याकडनं त्या ठिकाणी पाठपुरावा होणार आहे. मी पुन्हा एकदा आपल्यामार्फत या सगळ्या उपोषणग्रस्त शेतकऱ्यांचा आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांचा आभार मानतो. आपल्या रायगडचे खासदार तटकरे साहेब इथे आले आणि त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाचं मान राखून आज आम्ही हे उपोषण मागे घेतलेलं आहे. कारण गेल्या 16 वर्षापासून येथील सर्व प्रकल्पग्रस्तांच्या ज्या मागण्या प्रलंबित होत्या त्या मागण्या कशा सोडवता येतील त्या दृष्टिकोनातून मंत्रालयाच्या दालनामध्ये मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी बैठक घेऊन तुमचे प्रश्न सोडवले जातील. त्याच पद्धतीने ज्या काही उणिवा राहतील आणि जे प्रश्न माननीय मुख्यमंत्री यांच्या स्तरावर असतील ते प्रश्नसुद्धा त्यांना विचारून आणि सिडकोला सोबत घेऊन ते प्रश्न तुमचे सोडवले जातील असं आश्वासन माननीय खासदार सुनील तटकरे साहेब यांनी आम्हाला दिलेलं आहे. लेखी स्वरूपात हे आम्हाला आश्वासन त्यांनी दिले. रायगड जिल्ह्यातील महाड MIDC परिसरात चोरीची एक मोठी घटना समोर आली आहे. सवाने गावच्या हद्दीत असलेल्या युनिलॅब केमिकल अँड फार्मास्युटिकल कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी महागडी कॉपर आर्म्ड केबल लंपास केली आहे. ही चोरी कंपनीच्या मेझानाईन फोरममधील जिन्याखालील दरवाजातून प्रवेश करून करण्यात आली. चोरट्यांनी सुमारे 25,000 रुपये किमतीच्या केबल वायरचा बंडल चोरून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कंपनीचे अधिकारी सतीश अण्णासाहेब गुळवे यांनी महाड MIDC पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि फॉरेन्सिक टीमनं तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कसून पाहणी केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रातील या चोरीमुळे परिसरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. महाड MIDC पोलीस आता CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. माणगाव नगरपंचायतच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. 4 मार्च रोजी नगरपंचायत कार्यालय परिसरात मुख्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया यशस्वीपणे राबवण्यात आली आहे. यामध्ये जुन्या अनुभवी नगरसेवकांसह काही नव्या चेहऱ्यांना मोठी संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आनंद यादव यांची स्वच्छता, आरोग्य आणि क्रीडा समितीच्या सभापतीपदी निवड झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अजित तारलेकर यांची पाणी पुरवठा आणि शिक्षण समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली आहे. महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती नंदिनी बांबोडे तर उपसभापतीपदी रश्मी मुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते ॲडव्होकेट राजीव साबळे, नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे आणि मुख्याधिकारी संतोष माळी यांनी नवनियुक्त सभापतींचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. माणगावच्या शाश्वत विकास कामांना या निवडीमुळे अधिक गती मिळेल असा विश्वास यावेळी सर्व मान्यवरांनी व्यक्त केला असून सर्व स्तरातून नूतन पदाधिकाऱ्यांचं कौतुक आणि स्वागत होत आहे. एक निष्ठावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगरसेवक आहे आणि माणगावमध्ये मी काम करत असताना आमच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, माणगावातील सर्व माणगावकर, माझ्यासोबत असणारे नगरसेवक आणि ॲडव्होकेट राजीवजी साबळे साहेब यांनी हा दाखवलेला माझ्यावरती विश्वास आहे. मी कट्टर शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असून देखील या ठिकाणी मला राजीव साबळे साहेब यांनी व नगराध्यक्ष सुर्वे मॅडम यांनी व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मला या ठिकाणी पुन्हा एकदा पाणी पुरवठा सभापती म्हणून निवड केली माझी. मी याआधी स्वच्छता सभापती म्हणून खूप चांगलं काम केलं आहे. माणगावकरांना देखील माहिती आहे की अजित तारलेकर म्हणजे कामाचा व्यक्ती, कामाचा माणूस. अशा पद्धतीने या ठिकाणी माणगावमध्ये सगळ्या लोकांना माहीत असतं, नागरिकांना माहिती आहे आणि खूप चांगलं काम करीन. मी ज्यावेळेस इलेक्शनला उभा होतो त्यावेळेला बामनर रोडला एक आमची सभा झाली होती रवी फार्मा यांच्या पटांगणामध्ये. त्यावेळेला मी एक
छोटंसं भाषण केलं होतं त्या ठिकाणी आणि मी सांगितलं होतं की काही झालं तर चालेल, पण मी माझा पक्ष सोडणार नाही आणि मी माणगावकरांसाठी खूप चांगलं काम करीन. आणि यापुढे आता 10 महिने शिल्लक आहेत. 10 महिन्यामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या पाण्याच्या ज्या काय असतील त्या आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू. आणि नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे व माझे सर्व नगरसेवक नगरपंचायतीचे यांच्या हातात हात घालून आम्ही काम करू. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भरणे येथील जागृत ग्रामदैवत श्रीदेवी काळकाई मंदिरात शिमगो उत्सवाचे औचित्य साधून पोलीस दलामार्फत शासकीय सलामी देण्यात आली. शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिमागदार सोहळा उत्साहात पार पडला. काळकाई मातेला शासकीय मानवंदना देण्याची ही गौरवशाली परंपरा रामदास कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर खऱ्या अर्थानं सुरू झाली होती. यंदा ग्रामस्थांच्या विशेष आग्रहास्तव ते स्वतः या सलामी सोहळ्यासाठी शेवटपर्यंत उपस्थित राहिले. यावेळी पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, राजकीय पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिमगोत्सव हा कोकणच्या समृद्ध संस्कृतीचा अविभाज्य भाग असून या सणांमुळे सध्या कोकणात चैतन्याचं वातावरण आहे. पोलीस दलानं दिलेल्या या मानवंदनेनंतर रामदास कदम यांनी समस्त कोकणवासियांना शिमगोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. देवीची विधिवत पूजा करून पार पडलेली सलामी पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. कोकणातील हा सण खऱ्या अर्थानं भाविकांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा प्रतीक बनलाय. सन्मानगड विसर्जन. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.